महाराष्ट्र व कर्नाटक प्रांतात विस्तारलेले आहेत व या अवधूत परंपरेचा लौकिक अनेक मठ, शाखा आणि शिष्य यांनी जपलेला आहे। तर अशी ही आंबोरा नगरी ही वैनगंगा, कन्हान, आम, मुर्जा, कोलारी या 5 नद्यांच्या संगमावर स्थित आहे। यांचे वर्णन मुकुंदराजा स्वामींनी आपल्या विवेक सिंधूत केलेले आहे। त्यांनी एक ओवी लिहिलेली आहे की नदी उगवी स्थिरावती तरी तेची समुद्र होती, नदी उगवी स्थिरावती तेची समुद्र होती, अहो आधारू कान होती आणि का नदी आंसी। त्यांनी म्हटलेलं आहे की नदी उगमास्थानी स्थिर झाली तर ती स्वतः समुद्र होईल। तसेच आंबोरा या ठिकाणी कोलेश्वराच्या पर्वतातून उगम पावलेली नदी आम नदी तेथेच उगमालाच आंबोऱ्यालाच विशाल समुद्रासारखी होते। तर अशा या आंबोऱ्याला जणू गुरूंचा समुद्रच झालेला आहे। म्हणजे इतक्या गुरूंच्या गुरु शिष्य परंपरेचा इथे अस्तित्व आहे। तर गुरूंच्या आशीर्वादाचा महिमा हा अगाध असतो, जो आयुष्यभर नाही तर पिढ्यानपिढ्या पुरतो। गुरूंच्या आशीर्वादानेच आज आपण या आंबोऱ्याची प्रगती, आंबोरा प्रांताची प्रगती बघतो आहे। तर आज उपस्थित असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशात सुद्धा विद्यार्थ्यांची मेहनत तसेच त्यांच्या गुरूंचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आहे। अशा या सर्व गुरूंना माझे वंदन व मला इथे पुनश्च आमंत्रण